नमस्कार सगळ्यांना. मी मिसेस पल्लवी निखरे आणि आजचा आपला मेसेज आहे ब्रेकिंग लिमिटिंग बिलीफ्स. सर्वात पहिले तर लिमिटिंग बिलीफ्स काय आहे हे आपण समजून घेऊयात. ॲक्च्युली काय असते आपल्या मनामध्ये काही वर्षांपासून समाजाकडून किंवा आपण स्वतःच तयार केलेले बिलीफ्स तयार झालेले असतात. खोलवर मनामध्ये रुजल्या गेलेले असतात आणि जेव्हा आपण त्याला फॅक्ट समजतो, की नाही हे असंच आहे, हे असंच होणार आहे, तेव्हा ते होऊन जातात लिमिटिंग बिलीफ्स. आता फॉर एक्झाम्पल सांगते. जर समजा एखादा व्यक्ती 80, 90, 95 पर्यंत जगला, की लगेच आपल्याला काय वाटतं, की बापरे! हा व्यक्ती किती वर्ष जगला. हा आपला लिमिटिंग बिलीफ आहे. हे फॅक्ट नाही आहे. कारण की आपल्या हृदयाचं जे वय आहे ते 120 पर्यंत तरी आपलं हृदय छान आरामात काम करू शकते. पण आपण त्याला काय केलं, की आपल्याला 90-95 वाटलं, की म्हटलं, की लगेच वाटतं, की बापरे! हा व्यक्ती खूप जास्त जगला. म्हणजे ही फॅक्ट नाहीये. त्याच्यापेक्षा पण जास्त वर्ष लोकं जगू शकतात. बरोबर? इथे ही झाली आता लिमिटिंग बिलीफ तुमच्या लक्षात आलं असेल. आणि अशा खूप साऱ्या लिमिटिंग बिलीफ्स आहेत, ज्या आपण स्वतः तयार केलेल्या आहेत, समाजाकडून आपण ऐकलेल्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल पहा, आणखीन एक उदाहरण देते तुम्हाला. की काही व्यक्ती जे आहेत ते 80-90 किंवा 70-80 वर्ष झालं, की त्यांना असं वाटायला लागतं, की नाही आता आपण काहीच करू नाही शकत. आता आपण म्हातारे झालो आहोत. स्वतःच डिक्लेरेशन असं सेल्फ डिक्लेरेशन, की आता आपल्याकडून काहीच होणार नाहीये म्हणून. पण मी एका फंक्शनला गेली होती. तिथे एक फॉरेन कपल होतं. अ, तर ते दोघंही 70च्या वरती होते आणि अगदी छान वेगवेगळे देश फिरायला निघाले होते, दोघंच जण. म्हणजे पहा ही सुद्धा आपली लिमिटिंग बिलीफ आहे, की 70, 75, 80 वय झालं, की आपण आता काहीच करू शकत नाही. ही फॅक्ट नाहीये. ही आपलं लिमिटिंग बिलीफ आहे. आणखीन पुष्कळशी उदाहरणं आहेत. जसं हेरिडिटीचं पण असू शकतं एखाद्या वेळेला, की आमच्या घरामध्ये खूप जास्त डायबिटीज आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे मला होणारच आहे. ही सुद्धा ॲक्चुअली लिमिटिंग बिलीफ आहे. हे फॅक्ट नाही आहे. जर समजा आपल्याला माहिती असेल, की आपल्या घरामध्ये ही हेरिडिटी किंवा आपल्या घरामध्ये सगळ्यांना डायबिटीज आहे आणि आपण जर पहिलेपासून व्यवस्थित काळजी घेतली, आपलं खाणं-पिणं, राहणं, योगा, एक्सरसाइज, मेडिटेशन सगळं व्यवस्थित केलं, तर खूप कमी चान्सेस आहेत, की आपल्याला सुद्धा डायबिटीज होईल. म्हणजे हे असे हा सुद्धा काय झाला, हा सुद्धा आपला लिमिटिंग बिलीफ झाला. आणखीन पहा, जसं समाजामध्ये आपण ऐकतो, की सासू-सुनेचं कधी पटतच नाही. हा पण लिमिटिंग बिलीफ आहे. आजकाल जर आपण सासू-सुनांना पाहिलं, तर अगदी छान ते मुलगी आणि आई अशासारखे त्यांचे संबंध झालेले आहेत. पैसा खूपच वाईट आहे. पैसा नातेसंबंध तोडतो. पैशामुळे खूप भांडणं होतात घरामध्ये. हे पण एक लिमिटिंग बिलीफ आहे. पैसा ही प्युअर एनर्जी आहे. ती फक्त फ्लो होत असते एकीकडून दुसरीकडे. तर पैसा वाईट नाही आहे. त्याचा वापर करणारे किंवा त्याच्याकडे पाहणाऱ्याची मनोवृत्ती कशी आहे, ते लोकं वाईट आहेत. पैसा वाईट नाही आहे. असे खूप सारे उदाहरणं आहेत, ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, तरीसुद्धा ते चांगल्या पद्धतीने एकमेकांसोबत नांदत आहेत. काय आता हे तर झाले समजा समाजामधून आपण ऐकलेले. आता काही आपले स्वतःचे सुद्धा लिमिटिंग बिलीफ्स असतात. जसं की मला एखादी गोष्ट जमतच नाही. आता माझं खूप वय झालं. आता माझं 60-75 65 वय झालं आहे. आता मी नवीन बिझनेस सुरू करू शकत नाही. आता काय करणार आहे सुरू करून? पण पहा KFCचे जे ओनर आहेत, त्यांनी 60व्या वर्षी बिझनेस सुरू केला आणि आता ते पूर्ण जगामध्ये फेमस आहेत. नाही का? म्हणजे असे सुद्धा आपले स्वतःचे लिमिटिंग बिलीफ्स असतात, की फॉर एक्झाम्पल एआय खूपच कठीण आहे, ते मला जमणारच नाही आहे. आपणच स्वतः डिक्लेअर केलेलं आहे. माझं वजन खूपच जास्त आहे, माझं मेटाबॉलिझमच चांगलं नाही, त्याच्यामुळे माझं वजन आता आयुष्यात कधी कमी होणारच नाही आहे. हे सुद्धा आपलं स्वतः तयार केलेलं लिमिटिंग बिलीफ आहे, ज्याला आपण पॉझिटिव्हिटीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. कारण हे फॅक्ट नाही आहे. याच्यावर आपण मात करू शकतो. मग आता आपल्याला हे लिमिटिंग बिलीफ कशाप्रकारे ब्रेक करायचं आहे? सगळ्यात पहिले तर आयडेंटिफाय करा, की माझं लिमिटिंग बिलीफ काय आहे? मी जे स्वतःबद्दल विचार करत आहे, की नाही मला असं जमणारच नाही, माझ्याकडून ते होणारच नाही. आता 50-55 वय झालं, आता मला शिकता येणारच नाही. खूप साऱ्या आहेत, खूप साऱ्या. जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला लिस्ट मिळेल त्याची. तर सगळ्यात पहिलं आयडेंटिफाय करायचं आहे, की आपल्यामधलं लिमिटिंग बिलीफ कोणतं आहे? दुसरी गोष्ट म्हणजे मग ते फॅक्ट आहे का? हे खरंच असंच असते का? जेव्हा आपल्याला माहीत होईल, की नाही हे तर बाकी लोकं पण या वयामध्ये ही गोष्ट करू शकत आहेत, कार चालवत आहेत किंवा बाहेरगावी फिरायला जाऊ शकत आहे. म्हणजे आपल्याला कळेल, की हे फॅक्ट नाही आहे. आणि जेव्हा आपल्याला कळेल, की हे फॅक्ट नाही आहे, तेव्हा आपण मग त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पाहायला लागू. आणि आपलं हे जे लिमिटिंग बिलीफ आहे इतक्या वर्षांपासूनचं आपल्या मनातलं, ते हळू ब्रेक व्हायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे आपल्याला आपले जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत, ते हळू ब्रेक करायचे आहेत. आजचा मेसेज हाच होता.
पुढला मेसेज राहणार आहे एक्सेप्टन्सवर. एक्सेप्टन्स काही सिच्युएशन्सच्या, काही गोष्टींच्या, काही लोकांना स्वीकारायचं, एक्सेप्ट करायचं ॲज इट इज. जर आपल्याला आपल्या मनाची शांती पाहिजे असेल तर. तर भेटूया पुढल्या मेसेजमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू व्हेरी मच.